नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर कृषी विद्यापीठ भरती संदर्भात अपडेट आहे. जसं की मागच्या महिन्यामध्ये टेलिग्रामवर मी तुम्हाला सांगितलं होतं की कृषी विद्यापीठांची जी भरती आहे त्याबाबत हालचाली सुरू आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कृषी मंत्र्यांनीच माहिती दिली. अकोल्यात कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये काय झालं, राज्यातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेली पदे भरण्याच्या दृष्टीने आणि त्यासंबंधीचा आकृतीबंध पुढील पंधरवड्यात मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. विद्यापीठांमध्ये आवश्यक वसतिगृह उभारणीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ही ग्वाही त्यांनी दिली. तर आता कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की जे विद्यापीठ आहेत आपले त्या ठिकाणी लवकरच आकृतीबंध आम्ही जाहीर करू, कारण की रिक्त पदांची माहिती यापूर्वी समोर आलेली होती. बरेच आर्टिकल न्यूजपेपरमध्ये सुद्धा कव्हर करण्यात आलेले होते की ज्या रिक्त जागा आहेत कृषी विद्यापीठांच्या त्या दिवसेंदिवस आणखी रिक्त होत चाललेल्या आहे आणि कर्मचाऱ्यांवरचा ताण हा वाढतच आहे आणि त्यामुळे कृषी विद्यापीठ जे आहे तिथे आपल्याला दिसतं की सतत मनुष्यबळाची मागणी करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. इथे आता मंत्र्यांनीच बैठक आयोजित केली होती. अकोल्यात तुम्ही पाहू शकता की सर्व कुलगुरूंची या ठिकाणी बैठक पार पडली आणि पुढील पंधरवड्यातच आम्ही जो नवीन आकृतीबंध आहे त्याला मंजुरी देऊ, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे रिक्त जागा किती आहेत याची कल्पना त्यांना असेलच. नवीन आकृतीबंध जर समोर आला तर त्याची माहिती टेलिग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला देईलच. सध्या आपल्याकडे काय अपडेट आहे, सध्या फक्त एवढं आहे की कृषी मंत्र्यांनी सांगितलं की येत्या पंधरवड्यात आम्ही ज्या जागा आहेत त्या मंजूर देखील करू आणि लवकरच त्याचा आकृतीबंध देखील आमच्याकडून मंजूर केला जाईल आणि त्यासंबंधीची कार्यवाही करण्यात येईल. तर अशी माहिती समोर आलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती कृषी विद्यापीठ भरती संदर्भातील अपडेट.